मराठी माणसाची शेवटची निवडणूक आहे, आता चुकला तर मुकला, अशा पद्धतीचं काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला भाषण दिलं. बोगस बिंडोकपणा बनवाबनवी घोटाळे झाले. आदित्य ठाकरे बोलले म्हणजे झाले का? आदित्य ठाकरे बालिश आहेत. पण तुम्ही सत्तेमध्ये एवढी वर्ष आहात, मग जर विकास झालेला नसेल तर त्याला तेवढेच तुम्ही सुद्धा कारणीभूत आहात की नाही? आज मुंबईला मोदी सरकारने आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सरकारने जेवढं दिलं तेवढं उद्धव ठाकरेंनी पण दिलं नाही. काल आदित्य ठाकरेंनी दाखवणार कोस्टल रोडचे फोटो वगैरे दाखवले सुरुवातीच्या काळात. मग काय झालं? तुम्ही त्याचं क्रेडिट घेता असं सांगा. म्हणजे काय झालं? फोटो दाखवले म्हणजे त्यांनी काम केलं, पण त्याने सुरुवात तर केली. परवानगी दाखवावी ना. आणि दोन भाऊ आज एकत्र आले हे मराठी माणसासाठी नाही, महाराष्ट्रासाठी नाही, मुंबईसाठी नाही, हे सत्तेच्या भुकेसाठी एकत्र आलेले आहेत. नमस्कार. महापालिकांचा महासंग्राम या सेगमेंट खाली आपण अनेक नेत्यांच्या मुलाखती घेतोय. आज आपण अशा नेत्याची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत की मुंबई महापालिका, मुंबईबद्दल A to Z जाणणारा आणि त्यापेक्षा गल्लोगल्लीची संपूर्ण माहिती असणारे मुंबईचे माजी अध्यक्ष, विद्यमान सांस्कृतिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलारजी, नमस्कार. नमस्कार. आज 2 दिवसावरती महापालिकेची निवडणूक आलेली आहे. 15 जानेवारीला महापालिकेची निवडणूक होईल. 16 तारखेचा निकाल आहे. प्रचारासाठी काही अवघे तास उरलेले असते एवढी ही निवडणूक आहे महापालिकेची. तुम्ही म्हणजे 2017 ते 22 पर्यंत शिवसेनेसोबत होता. मागील 4 वर्ष प्रशासक राज आहे. जे काय प्रचार तुमच्याकडून केला जातोय की मुंबईची योग्य निगा किंवा मुंबईचा विकास हा ठाकरे बंधूंनी, आता ठाकरे बंधू का, कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, यांनी केलेलं नाही. पण तुम्ही सत्तेमध्ये एवढी वर्ष आहात, मग जर विकास झालेला नसेल तर त्याला तेवढेच तुम्ही सुद्धा कारणीभूत आहात की नाही? त्यामुळे 2 गोष्टी मला सुधारल्या पाहिजेत. 2017 ते 22 आम्ही त्यांच्याबरोबर नव्हतो, त्यामुळे ते होतो असं आपलं म्हणणं हे कदाचित आमच्यावर अन्यायकारक होईल. 2017च्या आधी होतो, पण आम्ही कधीच स्थायी समिती अध्यक्ष, महापौर पद किंवा निर्णय आणि अर्थसंकल्पाच्या चाव्या असणाऱ्या पदावर नव्हतो. तिसरा मुद्दा त्यातला, तुम्ही नव्हतात तर तुम्ही काय करत होतात? पदावर नव्हतात पण युतीत होतात. त्याचे उत्तर स्पष्ट करतो. आपणही जाणता त्यावेळेला मुंबईकरांचा आवाज म्हणून आम्ही सत्तेत असून सुद्धा उद्धवजींनी केलेल्या निर्णयांच्या विरोधात सातत्याने संघर्ष करत होतो, बोलत होतो, आवाज उठवत होतो. उदाहरण देईन, 1 रुपयात क्रॉफर्ड मार्केट विकण्याचा निर्णय उद्धवजींनी केला महानगरपालिकेत, आम्ही विरोध केला. आज क्रॉफर्ड मार्केट वाचलं. उद्धवजींच्या काळामध्ये निर्णय त्यांनी केला, मुंबई शहराला ज्या भांडूपच्या जलप्रक्रिया केंद्रात जी ॲलम तुरटी वापरली जाते ती, त्यातला भ्रष्टाचार आहे, गोपाळ शेट्टींनी संघर्ष केला, आम्ही आवाज उचलला. मुंबईच्या महानगरपालिकेच्या कारभाराचं संगणकीकरण झालं पाहिजे, याचं टेंडर ज्या पद्धतीने दिलं त्यात भ्रष्टाचार आहे, आवाज मी उचलला. सॅपच्या विरोधामध्ये त्या सगळ्या काळामध्ये मुंबईचे मोकळे भूखंड वाचण्यासाठी सुधार समितीतला आवाज आणि संघर्ष जनतेला त्या काळातला माहिती आहे. म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये उद्धवजींच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात त्याही वेळेला मुंबईकरांचा आवाज आम्ही युतीत असताना होतो. 2017 ते 22 आम्ही त्यांच्या बरोबर नव्हतो आणि 22 नंतर 2.5 वर्ष मधल्या काळात उद्धवजी मुख्यमंत्री होते, त्यावेळेला महानगरपालिकेत केलेले भ्रष्ट निर्णय त्याच्या विरोधात विरोधी पक्ष म्हणून आम्ही आवाज उचलत राहिलेलो आहोत. आणि देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजींच्या काळामध्ये विकासाची कामं जी आम्ही केली ते आता सांगतो आहोत आणि त्यांचा भ्रष्ट कारभार, आमचं सुशासन, यावर आम्ही मत मागतो. आता मागील 4 वर्षामध्ये जे काय महापालिकेमध्ये घोटाळे झाले म्हणजे असा आरोप आदित्य ठाकरे करतात. स्ट्रीट फर्निचर घोटाळा असेल, सिमेंट कॉन्क्रीटकरण घोटाळा. आता प्रशासक असतो, प्रशासक हा कायम हा राज्य सरकारच्या अंतर्गत असतो. जरी सत्तेमध्ये जरी तुम्ही नसला तरी पण प्रशासक म्हणून होतं. आणि अशा वेळी हे जे घोटाळे झाले आहेत, हे जे मागील 4 वर्षात, तर त्याची निष्पक्षपणे चौकशी व्हायला हवी. त्यामुळे घोटाळे झाले. आदित्य ठाकरे बोलले म्हणजे झाले का? कुठला घोटाळा झाला? काय पुरावा दिला? स्ट्रीट फर्निचरच्या संदर्भात काय पुरावा दिलाय त्यांनी? ही पोटदुखी आहे. स्ट्रीट फर्निचर त्यांच्या काळात लागले नाही, आता लागले. बरं, आरोप पुरावा सहित त्यांनी सिद्ध करावा.
त्या काळात लागली नाही, ह्या काळात लागली बुडदुखी आहे. त्यांच्या काळामध्ये तेच बिटुमनचे काळे रस्ते सातत्याने होत होते आणि भ्रष्ट कंत्राटदारांचं मनोमिलन त्यांच्याशी होतं, त्यांना काढून फेकलं आणि मुंबईत सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते जे पब्लिक लिस्टेड कंपनी आहेत किंवा मोठ्या कंपन्या आहेत ज्यांचा रेप्युटेशन या देशात आहे त्यांना दिलं म्हणजे यांना घोटाळा वाटतो. हे आदित्य ठाकरेंचं आर्ग्युमेंट आहे. आणि म्हणून निर्णय प्रक्रियेमध्ये घोटाळा झाला हे आदित्य ठाकरे म्हणतात म्हणजे सत्य नव्हे. आणि त्यांना त्यांचं म्हणणं प्रूव्ह करायचं असेल तर त्याचे पुरावे द्यावेत, पुरावे दिले तर चौकशी होईल. आता गेल्या काही दिवसापासून मराठी माणूस ही मराठी माणसाची शेवटची निवडणूक आहे, आता चुकलात तर मुकलात, अशा पद्धतीचं काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं शिवाजी पार्कला भाषण झालं. मराठी माणसाने आता जर संधी गमावली तर पुन्हा तुम्ही उभं राहू शकत नाही, हे सगळं गुजरात नेते. हा जो प्रचाराच्या एकदम अंतिम टप्प्यामध्ये, हे तुम्ही कसं बघताय सगळं? बोगस, बिनडोकपणा, बनवा बनवी, यात काय तथ्य नाहीये? याचं कारण असं आहे, पहिलं उत्तर त्यांना हे द्यायला लागेल ना, दोन तुम्ही भाऊ वेगळे झालात, पक्ष वेगळे केलेत, तेव्हा मराठी माणसाची चिंता नव्हती. जेव्हा तुम्ही दोन पक्ष वेगळे केलात, एकमेकाच्या जीवावर पक्ष म्हणून उठलात, एकमेकाचं तोंड बघायला तयार नाही, बाळासाहेब जिवंत असताना त्यांना वेदना दिल्या, त्यावेळेला मराठी माणसाला दुःख नव्हतं झालं, तेव्हा मराठी माणसाचा विषय नव्हता, त्यावेळेला मुंबई तोडण्याचा विषय नव्हता, तेव्हा गुजरातचा विषय नव्हता, कारण त्यावेळेला स्वार्थ होता. स्वतःला हवा तेव्हा स्वार्थ, आणि स्वतःच्या स्वार्थासाठी युती केली तेव्हा मराठी माणूस आठवतो. म्हणून म्हटलं बोगस, बिनडोकपणा आहे, बनवा बनवी आहे. आज मुंबईला मोदी सरकारने आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सरकारने जेवढं दिलं तेवढं उद्धव ठाकरेंनी पण दिलं नाही. मराठी माणसाला घरं इथे मिळवण्याच्या कामाला सुरुवात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेनी केली. राज ठाकरे कुठल्या जगात आहात तुम्ही? सुगीने बिल्डिंग बनवल्या म्हणजे मराठी माणसाला घर मिळाली? अभ्युदय नगरला घरं मिळतायत म्हणजे मराठी माणसाला घर मिळत आहे. मराठी माणसासाठी इलेक्शन आहे. मग उद्धव ठाकरेंना विचारायचं होतं, तुम्ही हे अमराठी कंत्राटदारांना घेऊन काम केलं, याच्यावर पहिली माफी मागा. म्हणले राज ठाकरे? नाही म्हणाले. त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं, या मामू प्रयोग जो काही चालू आहे हे मला मान्य नाही, संभाजीनगरला आणि अन्य ठिकाणी, हे मराठी माणसाच्या हिताचं नाही. बोलले राज ठाकरे? नाही बोलले. पण त्यावेळी वैयक्तिक स्वार्थ होता त्यामुळे. आणि दोन भाऊ आज एकत्र आले हे मराठी माणसासाठी नाही, महाराष्ट्रासाठी नाही, मुंबईसाठी नाही, हे सत्तेच्या भुकेसाठी एकत्र आलेले आहेत. ज्या वेळेला सत्तेची भूक त्यांनी वेगळे होण्यामध्ये होती त्या वेगळे झाले. आज सत्तेची भूक आहे म्हणून एकत्र आलेले आहेत. आणि मुंबईसाठी, मराठी माणसासाठी आम्हीच काम केलं. त्यांनी केलेली 5 कामं दाखवायची. काल आदित्य ठाकरेंनी दाखवला कोस्टल रोडचे फोटो वगैरे दाखवले सुरुवातीच्या काळात. कोणी मग काय झालं? तुम्ही त्याचं क्रेडिट घेता असं सांगितलं. म्हणजे काय झालं? फोटो दाखवले म्हणजे त्यांनी काम केलं? पण त्याने सुरुवात तर केली. परवानगी दाखवावी ना. सुरुवात परवानगीने होते का फोटोने होते? पायाभरणी केली. सुरुवात परवानगीने होते का फोटोने होते? परवानगी कोणी आणली? या परवानग्या आणि मुळात संकल्प चित्रित सुरुवात असेल तर काँग्रेसने दाखवावं. आदित्य ठाकरे बालिश आहेत. बालिश आहेत. अजून त्यांना मुंबईचं राजकारण आणि मुंबईच्या प्रशासकीय व्यवस्थातल्या कार्यपद्धतीचा भाग माहीत नाही, बिलकुल माहीत नाही. अहो, कुठलाही प्रकल्प जो असतो तो एका दिवसात नाही होत. त्याचा निर्णय होतो, संकल्प चित्र होतं, त्याच्या परवानग्या येतात, त्याचे यम नियम होतात, त्याच्या अटी शर्ती होतात, त्याची हमीपत्र होतात, त्यानंतर त्याचं काय म्हणतो त्याला खर्चाचा अंदाज मानला जातो, त्यानंतर टेंडर निघतं, त्यानंतर भूमिपूजन होतं. या अगोदरच्या टप्प्यात कुठे होते आदित्य ठाकरे? दाखवा त्यांनी कागद. आणि म्हणून सांगतो बालिशपणाचं विधान आहे. या सगळ्यामध्ये देवेंद्रजी काय म्हणाले? हो, मेट्रो पण, कोस्टल रोड पण, हे सगळे वर्षानुवर्ष, 20-30 वर्ष प्रलंबित होते. त्याला मी गती दिली, परवानगी नव्हत्या. ते बेबनाव त्यांनी नाही केला, मी गती दिली. आणि म्हणून आम्ही काय मागतो? विकासाची गती, प्रगती हीच महायुती. पण मागील 25 वर्षामध्ये मुंबईचा काहीच विकास झाला नाही. 97 झाला ना. कंत्राटदारांचा विकास झाला, पेंग्विनची पिल्लं वाढली,
कळलं की नाही? वाजेची संपत्ती वाढली, दिनू मोरिया निर्माण झाले ना, प्रगती झाली ना. काहीतरी आपण चर्चा करताना व्यावहारिक केली पाहिजे. मुंबई शहरामध्ये विविध एजन्सीज कामं करतात. मुद्दा आहे की ज्या वेळेला एखाद्या शहराच्या विकासाची धुरा ज्याच्या हातात असते तो शहराची आवश्यकता बघून विकास करतो की कंत्राटदारांची गरज बघून करतो? आरोप आहे. रस्त्यात चालताना दोन लोकांना नमस्कार केला म्हणजे तो सद्गृहस्थ होतो, त्या लोकांची परोपकाराने सेवा केली तर तो सद्गृहस्थ होतो. चालता चालता दोन गोष्टी कंत्राटदारांनी सांगितल्या केल्या, ह्याला जर ते प्रगती मानणार असतील, म्हणूनच जनतेने त्यांना धडा शिकवला. मग आता जर तुमचा जो तुम्ही आता एकनाथ शिंदेसोबत महायुती आहे, आता 2 दिवसावरती निवडणुका होतील, निकाल लागेल, मग तुम्ही काय असं मुंबईकरांना आश्वासन देता की तुम्ही कंत्राटदारांचं हित जपणार नाही, तुम्ही मुंबईकरांचाच विकास करणार, असं काय अश्युरन्स आहे? खरं तर हाच महत्वाचा मुद्दा आहे. आज मुंबईकर त्याला सलाम केला पाहिजे, मराठी माणसाला धन्यवाद केले पाहिजे. मुंबई शहर जगातलं असं शहर आहे की आमच्या महाराष्ट्राची मराठी माणसाची राजधानी असलेले शहर जगाला दाखवत आहे की आमचा करदाता वेळेत कर भरतो. तो कराचा भरणा 100% जवळजवळ करतोच. 90,000 कोटीची ठेव ही उभाटा सेनेच्या शाखेतनं डोनेशनवर नाही जमली आहे. जे क्रेडिट घेत आहेत हे मुंबईकरांच्या कराचे पैसे आहेत. कसली क्रेडिट घेताय तुम्ही? कसलं श्रेय घेताय? आणि दुसरं हेही समजलं पाहिजे, मुंबई महानगरपालिका ही काही खाजगी संस्था नाही आहे, आर्थिक संस्था नाही आहे ज्याला AAA रेटिंगसाठी FD दाखवायचं. FD हव्याच, FDचे विरोधक नाहीत आम्ही. ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे, सेवा हव्या आहेत मुंबईकरांना. तुम्ही तोडले ना त्या, आणि त्याच्यावर येतो ना तुमचा प्रश्न, आम्हाला माहिती आहे उभाटा आणि मनसेची वेबसाईट बघून तुम्ही काय विचारणार, त्याचं उत्तर देतो मी. त्यामुळे ठेवींची गरज आर्थिक संतुलनासाठी आहे, पण ठेवींचा आकडा सेवा न देता वाढला तर तो उपयोगाचा नाही. हे संतुलन हवं. 5,000 कोटी रुपये खर्च मुंबईतल्या सेवांसाठी. करदाता सेवा मागतो, विकास मागतो, खड्डेमुक्त रस्ते मागतो, कचऱ्याचं वर्गीकरण मागतो, कचऱ्याचं शास्त्रोक्त त्या ठिकाणी प्रक्रिया केंद्र मागतो, उद्यान मागतो, मैदान मागतो. तुम्ही दाखवताय ठेवी, तुम्ही दाखवताय ठेवीचं सर्टिफिकेट. म्हणून देवेंद्रजी म्हणाले ते काय चाटायचंय? म्हणून देवेंद्रजी म्हणाले या 80,000 90,000 कोटीपैकी 2,000 कोटी जरी खर्च केले असते ना तर मुंबईतला गिरणी कामगार मुंबई बाहेर फेकला गेला नसता. हे त्याचं दुःख मुंबईचं दुःख नाही, हे मराठी माणसाचं दुःख नाही. त्या कंत्राटदारांनी दिलेल्या ठेवी, म्हणजे ज्याला अर्नेस्ट मनी डिपॉझिट म्हणतो, एखादं काम त्यांना दिलं की सिक्युरिटी डिपॉझिट जे असतं ते पैसे तुम्ही मिरवताय. प्रायव्हिडंट फंड मधल्या कर्मचाऱ्यांचे पैसे, त्यांचा अधिकार, आमच्या कर्मचाऱ्यांचा अधिकार म्हणताय ते आम्ही केलं. 5,000 कोटी तेव्हा खर्च होत होते, आज 20,000 कोटी खर्च करून सुद्धा विकासाचं काम वाढलं नाही. 80,000 कोटीच्या ठेवी आहेत. हे संतुलन आहे. मुंबईकरांना संतुलित विकास हवा आहे आणि म्हणून ते आम्हीच देऊ शकतो, देतो आहोत. नाही तर कोस्टल रोड कशाने उभा राहिला सांगा आदित्य ठाकरेंनी. आणि तुमच्या मगाच्या प्रश्नाचा एक भाग राहिला. होय, देवेंद्रजींनी यांचा बाल हट्ट पुरवला, सगळ्या परवानगी देऊन त्यावेळेला हे युतीत होते. म्हणाले महानगरपालिकेत आम्हाला हे काम करायचे कारण स्टँडिंगला टेंडर. समजतंय तुम्हाला? या स्टँडिंगच्या टेंडरची त्यांची मनीषा देवेंद्रजींना माहित नव्हती. त्यांचा बाल हट्ट म्हणून त्यांनी पुरवला आणि त्या स्थायी समितीला टेंडरने प्रक्रिया निविदा झाल्या. हे श्रेय आहे त्यांचं. पण ज्या स्टँडिंगचं तुम्ही सांगताय, स्टँडिंग मधलं अंडरस्टँडिंग, जरी तुम्ही स्टँडिंग कमिटीचे एवढे 25 वर्षामध्ये कधी अध्यक्ष भाजपाकडे नव्हतं, पण तुम्ही स्वतः मेंबर होते, अमित साटम होते, तो ह्या त्या स्टँडिंग मधल्या अंडरस्टँडिंगचा जो काय मलिदा असतो तो तुम्ही सुद्धा त्याचे वाटेकरी, त्या विरोधात संघर्ष केला आम्ही. तुम्ही सुद्धा वाटेकरी होते ना त्याच्या विरोधात संघर्ष केलाय आम्ही. उद्धवजींना आमचा राग काही काळात ह्याच्यासाठी येत होता. मी उदाहरण तुम्हाला सांगितली. 17च्या नंतरचा संघर्ष, आधीच सांगितली उदाहरण. मी कुठच्या गावात आहात तुम्ही?
मी क्रॉफर्ड मार्केटचं उदाहरण आधीच सांगतोय, ॲलमचं उदाहरण गोपाळ शेट्टींच्या काळात सांगतोय, मोकळ्या भूखंडाचं श्रीखंड योगेश सागर परागळवणी नगरसेवक होते त्या काळातलं सांगतोय, अधिकाऱ्यांच्या ट्रान्सफर मधला भ्रष्टाचार त्यानंतर अमित साटम यांनी काढलेला सांगतोय, संगणकीकरण 2002-04 मी सांगतोय, देवना डम्पिंग ग्राउंडचा भ्रष्टाचार 2004चा सांगतोय. उत्तर आहेत ना आमच्याकडे. स्थायी समितीतल्या मलिद्याचा सर्व काय म्हणू त्याला अपश्रेय किंवा कुव्यवहार हा उद्धवजींच्या काळातला आहे. अहो देवनार डम्पिंग ग्राउंडचं निविदा त्या काळात झाली. न्यायालयाचे आदेश, देवनार मधल्या स्मोक नावाची संस्था कोर्टात गेली, त्याच्या आधारावर कन्सल्टंट नेमला ILFS, त्याने सगळा अभ्यास करून देवनार डम्पिंग ग्राउंडचं प्रक्रिया केंद्र कुठल्या तंत्रज्ञानाने करायचं ठरवलं. त्याच्या निविदा निघाल्या, बोली निघाल्या, त्याच्या अगोदर बैठका झाल्या आणि जो कंत्राटदार निवडला 4 वर्षाच्या प्रक्रियेने तो उद्धवजींनी कॅन्सल केला. का केला? संघर्ष आम्ही केला त्या काळात. आम्ही बोललो, काढा त्या वेळेच्या बातम्या, आणि मुंबईकरांचा आवाज म्हणून या मलिदाच्या विरोधातला संघर्ष आमचा. आणि केवळ तेवढंच नाही, 14ला आल्यानंतर त्या सगळ्यांना धडा शिकवलाय. केसेस चालू आहेत, काही जेलमध्ये गेले, काही वाटेवर आहेत. नाही, आता तुम्ही सांगता की एकीकडे उद्धव ठाकरे यांच्याच सरकारमध्ये म्हणजे सरकार म्हणजे त्यांच्या हातात धुरा होता, त्यांच्या हातात धुरा होती, त्यावेळी हा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला. आणि महापालिकेमध्ये जरी तुम्ही त्यांची सत्तेचे वाटेकरी मागील 25 वर्ष होता, नंतर तुम्ही बाहेरून त्यांना पाठिंबा दिला असला, बाहेरून पाठिंबा दिला नाही. महापौर पद ज्यावेळी आम्ही पहारेदरे म्हणून काम केलं, संदर्भ चुकीचा नको. म्हणजे तुम्ही त्यांच्यासोबत नव्हतेच. 17 ते 22 आम्ही नव्हतो, संदर्भ जरा नीट घ्या. नाही, फक्त माझं नाही, पाठिंबा दिलेला नाही. पण तुम्ही सत्तेमध्ये सुद्धा नव्हते, पहारेकरी फक्त होते. हो, मुंबईचे पहारेकरी 17 ते 22. 17 ते 22. त्याच्या अगोदरच मी तुम्हाला हे विचारण्याचं कारण काय, कारण तुम्ही स्वतः गटनेते होते, या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्या गोष्टी होत्या. आता तुम्ही जे म्हणताय की मुंबई लुटण्याचं काम हे उद्धव ठाकरे किंवा मातोश्रीने केलेलं आहे, आता तुम्ही मुंबईकरांना काय सांगू इच्छिता? कारण आता तुमच्यासोबत जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा म्हणजे महायुतीचे जे हे आहेत त्यांच्यावरती सुद्धा अनेक प्रकारचे आरोप झालेले आहेत. अशा सोबत तुम्ही आहात, आता मुंबईकरांना तुम्ही काय आश्वस्त करू शकता? म्हणून आमचा वचननामा स्पष्ट आहे. 3 प्रश्न तुम्ही एकत्र विचारले. आम्ही वचननामामध्ये वचन दिली आहेत की आम्ही काय करू, नंबर 1. नंबर 2, त्या काळातले आताच्या शिवसेनेबरोबर आहेत त्यांच्यावर काय केसेस ज्यांच्या चालू आहेत ते अजून फेऱ्या मारतायत, त्या बंद झालेल्या नाही. उत्तर नंबर 2. उत्तर नंबर 3, त्यावेळेला घोटाळा झाला ते आजही मी म्हणतो धुरा उद्धवजींच्या हातात होती, त्यांच्याच नेतृत्वात झालेला आहे, त्यांनीच केलेला आहे का ही शंका मुंबईकरांच्या मनात आहे. आता आम्ही काय करणार? भ्रष्ट विरहित व्यवस्था तंत्रज्ञानाच्या आधारावर देणार ही केवळ घोषणा नाही, वचन आम्ही दिलेलं आहे. काढा त्यांचा, त्या 2 भावांचा वचननामा काढा, काय जाहीरनामा काढा. अल्गोरिदमचं ऑडिट, रॉकेट सायन्स नाही, AI टूलच्या आधारात डेटा बेस अनालिसिस करून पोर्टल, AIचा उपयोग करून मॉनिटरिंग, टेंडरवर, एक्झिक्युशनवर, करप्शनवर, फेसलेस कार्यपद्धतीमध्ये दोषी टेक्नॉलॉजिकल सापडणं. बरं, हे ब्राझीलला प्रयोग झालाय, अल्बनियाला प्रयोग झालाय, मुंबईत करण्याची आमचं वचन आम्ही आता दिलेलं आहे. मुंबईकरांनाही माहिती आहे एक असा मुख्यमंत्री मुंबई म्हणजे महाराष्ट्राला आहे की जो नगरसेवक म्हणून काम केलंय, जो महापौर म्हणून काम केलंय, जो आमदार म्हणून उत्तम काम केलंय, विरोधी पक्षनेता म्हणून काम केलंय, नगरविकास मंत्री म्हणून उत्तम काम केलंय, भ्रष्टाचार विरहित कार्यपद्धतीत परत विरोधी पक्षनेता म्हणून काम केलंय, उपमुख्यमंत्री म्हणून काम केलंय, आता मुख्यमंत्री म्हणून काम करतायत. असं नेतृत्व आहे. या तुलनेत उद्धवजींचं नेतृत्व कुठे आहे? मुंबईकर ओळखतात. आता एक गोष्ट आहे की तुम्ही ज्या वचननाम्यामध्ये बोलता त्या वचननाम्यावरती आपण आता चर्चाच करणार आहोत की जसं विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुम्ही 1,500 रुपये दिले आणि तुम्ही तिन्ही पक्ष सांगताय की त्या बहिणीने भरघोस मतदान केलं आणि आमच्या पाठीशी राहून आम्हाला सत्तेत आणला. आता जे तुमच्या वचननाम्यामध्ये ज्या 5 गोष्टी ज्या महत्वाच्या दिसत आहेत त्या महिलांना केंद्रित करून करण्यात आलेल्या आहेत. यापैकी महिलांसाठी 5 लाखाचं बिनव्याजी कर्ज, महिलांना मोफत बेस्ट ऑलरेडी डबघाईला आलेले आहे. म्हणजे केवळ मतदारांना प्रलोभित करूनच तुम्हाला सत्तेत यायचं आहे का? बघा, 2 विषयांची दोन्ही स्पष्ट उत्तरं देतो.
केवळ 5च प्रमुख गोष्टी नाहीत, प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. नाही, महिलांसाठी जी स्पेसिफिक जी त्याच्यात आहे, पण आहे, जसं महिलांसाठी staff शौचालय आहे, आहे. बचत गटांना तुम्ही 30,000 देणार आहात. तुम्ही गैरसमज करू नका. स्टार्टअप इनोव्हेशनचं हब मुंबईत 3 ठिकाणी करणार, महिलांसाठी नाही. पर्यावरण प्रोटेक्शन ऑथॉरिटी बनवणार, महिलांसाठी नाही. जल व्यवस्थापनाची समिती ऍज अ ऑथॉरिटी महापालिकेत करणार, महिलांना पाणी पोचवण्यासाठी नाही. त्यामुळे प्रत्येक विषयामध्ये आहे. पण तरी तुमचा प्रश्न मी घेतो आणि त्याची दोघांची उत्तर देतो. आज वाहतूक व्यवस्थेवर असलेला ताण आणि निर्माण झालेली स्पर्धा, यामध्ये ग्राहक हे बीएसटी बरोबर राहिलेच पाहिजेत, वाढलेच पाहिजेत. मग आर्थिक मदत महापालिकेच्या अर्थसंकल्पातून करून, शक्य असेल तर राज्य सरकारकडनं पण करून, आपल्या कम्युटर्सना बीएसटीचा प्रवास करण्याच्या बद्दलची, ज्याला आपण म्हणू भूमिका सकारात्मक घेण्यासाठी दिलेला हा 50% सूट आहे. शाळेत महिला पोचवायला जातात विद्यार्थ्यांना, कामावर जाणाऱ्या महिला आहेत, मेट्रो पर्यंत जाण्यासाठीच्या महिला आहेत. आणि या स्पर्धेमध्ये, कारण मेट्रो, उपनगरी रेल्वे, ऑटो रिक्षा, उबेर, जसं दर परवडेल तसं, त्यात माझी बीएसटी तगली पाहिजे, तर जास्त ग्राहक आला पाहिजे, ह्याचं अधिष्ठान आहे त्यामध्ये. दुसरा मुद्दा, 1,500 रुपये आपण दिले, त्यानंतर आम्ही केवळ 5 लाखाची घोषणा थेट नाही केली, बिना अभ्यासाची नाही केली. त्यांनी केली नाही घोषणा घरगुती महिलांना देऊ. काय अभ्यास आहे सांगू शकतील राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे? आम्ही सांगतोय 1,500 दिली, त्याचा उपयोग काय होतोय, त्याचा गैरउपयोग काय होतोय, त्याचा गैरफायदा घेणारे आधार कार्डला लिंक करून त्याच्यामध्ये सुद्धा ज्याला घेतला पाहिजे फायदा त्याचा वंचित होता कामा नये म्हणून त्याचं शोधन केलं, संशोधन केलं. आणि मग लक्षात असं आलं की माझ्या भगिनी हा निधी जो त्यांना मिळतोय लाडकी बहिणा म्हणून, तो घरासाठी आणि स्वतःच्या रोजगारासाठी वापरतायत, त्याचा सदुपयोग करतायत. म्हणून मुंबई बँकेबरोबर आम्ही पक्ष म्हणून योजना केली. 1 लाख रुपयाचं बिनव्याजी कर्ज या 1,500तच 200-400 रुपये, आकडा माझा कमी जास्त होईल, वाचेल. बाकीचे उरलेले हप्ता म्हणून जाईल, पण तिला घाऊक 1 लाख रुपये मिळतील. त्याचा उपयोग आम्ही पाहिला. जिच्या घरी अडचण आहे त्याला घाऊक 1 लाख रुपयाचा उपयोग झाला आणि त्याचा हप्ता व्याज नसल्यामुळे त्या 1,500तूनच ती देऊ शकली. जिच्या घरी लग्न आहे तिला 1 लाख रुपये उपयोगी पडले. जिच्या सासरी आई वडील आजारी आहेत तिला 1 लाख रुपये उपयोगी पडले. हप्ताही 1,500तनं गेला, 200-400 रुपये वाचले आणि व्याज पण भरायला नाही लागलं. चलन झालं सुरू. त्या चलनात ती रोजगाराच्या दिशेने वाढली पाहिजे म्हणून तिला मशीन, शिलाईच्या घरघंटी, प्रधानमंत्री खनिज कर्मामधना काही ठिकाणी मिक्सर, ज्युसर, ग्राइंडर, 3ऱ्या टप्प्यात आम्ही ते दिले. ती व्यवसाय करायला लागली. 1,500 मिळाले, 200-400 वाचायला लागले, घाऊक 1 लाख मिळायला लागले, ती व्यवसाय करायला लागली. आता तिला भरारी द्यायला लखपती दिदी हा प्रधानमंत्र्यांचा कार्यक्रम, केंद्र सरकारचा कार्यक्रम, त्यात तिला घाऊक जर रक्कम मिळाली गुंतवणूक म्हणून, ती बिनव्याजी मिळाली, तर ती अजून भरारी घेईल. या टप्प्यातला हा 5 लाखाचा टप्पा आहे. तिला व्याजही नाही, तिचा हप्ताही त्या 1,500तनं जाईल. ही योजना आहे, हे अधिष्ठान आहे, ही भूमिका आहे. नाही, जसं ठाणे महापालिका किंवा नवी मुंबई महापालिकेच्या अंतर्गत TMT किंवा NMMT आहे, तसं बेस्टचं विलीनीकरण, बेस्ट एवढी वर्ष तोट्यामध्ये, तुम्ही सुद्धा बेस्ट समितीचे कधी ना कधी सदस्य राहिलेले आहे, तर बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवरती होत नाही, तर त्या कर्मचाऱ्यांसाठी काय तुमच्या या संपूर्ण वचननाम्यामध्ये काय आहे का? आहे ना. बीएसटीचा कर्मचारी हा केवळ बीएसटीचा कर्मचारी तर आहेच, तो मुंबईचा सेवक आहे. पुन्हा एकदा तुम्हाला वाटेल मी का बोलतोय, कारण त्या मुंबईच्या कर्मचाऱ्यावर बीएसटीच्या गदा आणली उद्धव ठाकरेंनी. सांगतो ना, 2003ला पहिल्यांदा एक रिपोर्ट उद्धव ठाकरे धुरा असताना त्यांनी आणली की एक बीएसटीची बस, तिच्यावर होणारा खर्च, त्याच्यावर काम करणारे कर्मचारी, त्यातला होणारा तोटा, प्रिन्सिपल बरोबर आहे. आणि त्याच्याबद्दल निर्णय काय केला त्यांनी, कंपल्सरी व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम. गेले ना आमचे सगळे मराठी कर्मचारी. मग त्यांनी दुसरा घाव घातला की हा बीएसटीच्या बसवर काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि खर्च जास्त होतो, म्हणून आता आपण खाजगी बसेस घेऊ. निर्णय उद्धव ठाकरेंचा. मग खाजगी प्रायव्हेट
कर्मचारी म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टर घेऊ. ही सगळी सलग प्रक्रिया आहे ना बीएसटीला गळा घोटण्याची, याचा धुरा उद्धवजींकडे आहे. विचारावं ना राज ठाकरेंनी, मुंबईकर तुमच्यासाठी त्या काळात उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिका चुकीच्या आहेत, शेवटची लढाई आहे. नाही बोलणार, स्वार्थ आडवा येतो. आज आम्ही आश्वासन देतो, आम्ही काय करणार? राज्य सरकार मदत करणार नंबर 1, 1500 बसेस 2 वर्षात आणणार नंबर 2, कर्मचाऱ्यांना त्यांचे PF त्यांचे फायदे यासाठीच्या केंद्राच्या सुद्धा ज्या ऍक्सिडेंट पासूनच्या योजना आहेत त्या त्यांना लागू करणार. आणि नंबर 4 यांच्या घरांचा पुनर्विकास करणार. नंबर 5 रिव्हेन्यू सोर्सेस नवीन जनरेट करून बीएसटी तगली वाढली जगली पाहिजे, हे आम्ही करणार. आणि ह्याच्यावर मुंबईकरांचा भरोसा आहे. म्हणून सांगतो सावंत साहेब, पतपेढीची जेव्हा निवडणूक झाली ना बीएसटीच्या, बॅलेटवरच झाली. हे जे म्हणतात ना दोघे एकत्र आले, मराठीची शेवटची लढत, ती शेवटची त्यांची तिथे होते, त्यांची म्हणतोय. 0 मिळालं भोपळा बॅलेटवर. पंजाब आणि तेलंगणाचं राज ठाकरे सांगतायत, अरे बीएसटीचं तर सांगा बॅलेटचं, पंजाब आणि तेलंगणा नंतर सांगा बॅलेटचं. बाजूच्या गोव्याला जिथे तुम्ही वारंवार जाता, त्या गोव्याला जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका बॅलेटवर झाल्या, कोण जिंकलं? त्यामुळे हे बनवा बनवीचा यांचा खेळ आहे. म्हणून म्हटलं बिंडोकपणाचा खेळ आहे. एक तुमच्या वचनामध्ये काय खड्डे मुक्त मुंबई किंवा रस्ते, किंवा तुम्ही सांगताय की तुमच्या एकूण बोलण्यात लक्षात येत आहे की मोकळी मैदान तुम्हाला मिळतील, किंवा करप्शन फ्री मुंबई आम्ही करू. सो मुंबईकरांनी जर समजा तुमच्या कार्यकाळात सुद्धा अशा पद्धतीच्या जर गोष्टी ज्या काय समजा झाल्या, खड्डे मुक्त मुंबई ही म्हणजे आता एवढी मागील 25 वर्ष आपण पाहतोय झालेलं नाही, पण हे तुमची काय डेडलाईन आहे का या सगळ्यासाठी? तुम्ही म्हणाला ह्यात प्रश्न उत्तर आहे, मुंबईकरांनी वोट का दिलं पाहिजे. 25 वर्ष नाही केले आणि खड्डे मुक्त मुंबई. एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असताना ठरवलं, तोच कंत्राटदार, तेच काळा डांबर, तेच खड्डे भरायची मशीन, तोच भ्रष्टाचार नाही करायचा. आणि त्याच रिंग मधल्या कंत्राटदारांना कायदेशीररित्या बाहेर करायचं. ज्या पब्लिक लिस्टेड कंपन्या आहेत ज्यांचा आजपर्यंतचा पूर्व इतिहास या कंत्राटदारांपेक्षा बरा आहे, त्यांना सुद्धा संधी द्यायची. आणि सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करायचे. पोटात दुखायला लागला आदित्य ठाकरेंचे. त्या कंत्राटदारांची बाजू घेऊन या सिमेंट कॉन्क्रीटच्या मुंबईच्या खड्डेमुक्त रस्त्यांच्या प्रक्रियेला विरोध केला आदित्य ठाकरेंनी. हे पाप केलंय आदित्य ठाकरेंनी. आज सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते चालले आहेत तर बिना खोदता होणार? मग खोदले तर ट्रॅफिक जाम होतं म्हणून बोंब मारायची. विपर्यासाने मतं मागू शकता, हा त्यांचा गैरसमज आहे. सेवा आणि विकासाने मतं मिळतात. खड्डेमुक्त मुंबई करायला सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले जात आहेत, हे काम दिसतंय, काम बोलताय, हेच आम्ही सांगतो. भाजप म्हणजे काल राज ठाकरेंनी एक प्रेझेंटेशन दाखवलं ज्याच्यामध्ये अदानी कसे वाढत चालले मागील 10 वर्षामध्ये, आणि मुंबईमध्ये सुद्धा मुंबईला गुजरातकडे नेण्याचा त्याने एक दाखला दिला. तर हे सगळं तुम्ही हे कारण भाजपवरती ते आरोप होत आहेत, म्हणजे नरेंद्र मोदी यांचे मित्र असलेले गौतम अदानींना अशा पद्धतीने पूर्ण देश विकायला काढलाय, महाराष्ट्र विकायला काढलाय, अशा पद्धतीचा एक काल त्यांनी प्रचार सभेमध्ये बोललेलं आहे. हे सगळं कसं बघतायत? हे त्यांचं स्वागत आहे. नाटकामध्ये असतं ना स्वागत, मी बोललो आणि मीच ऐकलं आणि मला वाटलं सगळ्यांनी मानलं. यांच्या बोलण्यावर कोणीही भरोसा ठेवू शकत नाही. कारण पुढे सांगतो, पण सुरुवातीला हे स्पष्ट करतो, भाजप केंद्रात असो राज्यात असो, अदानी असो कोणी असो, कुठलाही गैरफायदा कुठलाही कॉर्पोरेट हाऊस घेऊ शकत नाही, कायद्याने चालू शकतो. ही आमची भूमिका स्पष्ट आहे. आता माझा सवाल आहे राज ठाकरेंना, ज्या चिमणबाईंनी पहिल्यांदा पोर्ट मुद्राचं काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून गुजरातला त्यांना अदानींना दिलं, त्यांच्या विरोधात तुम्ही का नाही बोलत? का गैरसमज पसरवत आहे? हिंमत नाही तुमची बोलायची त्यांच्या विरोधात, कारण काँग्रेसची मतं हवीत. आणि म्हणून हे दुतोंडीपणा आहे राज ठाकरेंचा. शरद पवारांच्या काळामध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये पॉवर प्रोजेक्ट आणि अन्य प्रोजेक्ट अदानींना बोलवून आणून त्या प्रक्रियेने दिले. का नाही बोलत राज ठाकरे शरद पवारांच्या विरोधात? का तिकडे गुममुख गिळून गप्पा आहेत? आणि म्हणून यांच्यावर कोणाचा भरोसा नाहीये. कॉर्पोरेट कॉम्पिटिशनच्या भागाचे अध्वर्यू बनतायत, ही भीती आहे मुंबईकरांना. कॉर्पोरेट कॉम्पिटिशन? होय,
कॉर्पोरेट कॉम्पिटिशन मध्ये एका दुसऱ्या कॉर्पोरेट हाऊसच्या मुलाच्या लग्नाला यांनी नाचायचं, यांच्या मुलाने बघितलं नाही लोकांनी. आम्ही कोणाच्या विरोधात नाही, ह्यात आणि त्या जे नियमाप्रमाणे होईल ते. पार्ट्या झोडायच्या, आपल्या घरी त्यांच्या घरी जायचं, आणि दुसऱ्या बाजूने यांच्याही विरोधात आम्ही नाही, त्यांच्याही विरोधात आम्ही नाही, नियमाप्रमाणे चाललं पाहिजे आमचं म्हणणं आहे. मग चिमणबाई आणि शरद पवार यांच्यावर उद्धव ठाकरे का नाही बोलत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर का नाही बोलत? आणि गुजरातचा डाव जर म्हणत असतील तर पहिला प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारायला लागेल की ज्या मुख्यमंत्री काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी आंदोलकांवर गोळ्या झाडल्या, त्या काँग्रेसच्या मुख्यमंत्री मराठी माणसाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत होता, त्याच्याबरोबर उद्धव ठाकरे तुम्ही गेलात, सत्तेत बसलात, ही चूक आहे आधी म्हणा. का नाही विचारत, का बोलत नाहीत? तुम्ही आता जे दाखला दिला मानपूरमध्ये जे डम्पिंग ग्राउंड मध्ये जिथे अदानी तिथे आता लो कॉस्ट हाऊसिंग वर करणं, ते त्यासाठी राज्य सरकारने पूर्ण प्रेशराईज करून हे केलं मुंबई महापालिका. म्हणजे ती जागा महापालिकेची, तो डम्पिंग ग्राउंड खाली करण्याचे 3,000 कोटी महापालिकेने भरायचे, आणि राज्य सरकारच्या युडी नगर विकास खात्याने, म्हणजे तुमचेच मुख्यमंत्री आहेत, तुम्ही त्या सरकारमध्ये आहात, असं असतं हे अतिक्रमण नाही का महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर? मुळामध्ये टेंडर फायनल कोणी केलं माहिती आहे आपल्याला? महापालिकेने. हे टेंडर धारावीचं अदानीला द्यायचं उद्धव ठाकरेंच्या काळात झालेलं आहे. विचारतील राज ठाकरे. मानपूरमध्ये जे येतो ना, पुढे येतो ना. तुम्ही काय करता, अर्धवट बोलून आपल्या लोकांना गडबड होते. मग अदानीला धारावीचं टेंडर मिळण्यासाठीच्या टेंडरची निविदा आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली. अटी शर्ती तेव्हा झाल्या. आता तिसरा टप्पा, अटी शर्तीचा भाग हा मुंबई शहरात अपात्र लोकांनाही पुन्हा पुनर्विकसित घर मिळावीत या निर्णयासाठीच्या जागा दिल्या पाहिजेत. हे तेव्हापासून आता आहे. मधलंच काढू नका चेरीपैकी. आणि मग ह्या बदल्यातल्या जागा मुंबईकरांना, धारावीकरांना मुंबईतच घरासाठी मिळाल्या पाहिजेत. पात्रांना धारावीतच, अपात्रांना रेंटल मुंबईतच. हे तर टेंडरचा भाग आहे हो. मग ती जागा डम्पिंग ग्राउंड क्लिअर करून तिथे मिळणार, काय चुकीचं आहे? मुंबईतला मुंबईकर मुंबईतच राहील, चुकीचं आहे? बरं, ती जागा मालकी अदानीच्या नावावर होणार आहे का? का गैरसमज पसरवताय? बिलकुल अदानीच्या नावावर होणार नाही. ती कंपनी आहे DRP, धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट, ज्याच्यात मालकी राज्य सरकारची आहे, अदानीची आहे एंटिटी, राज्य सरकारची आहे. जागा महानगरपालिकेच्याच नावावर राहणार आहे. गैरसमजाने मतं नाही मिळत हो, विकासाने मिळत. मग तुमचं आपण ते मुलाखती शेवटच्या सेगमेंटमध्ये, म्हणजे ठाकरे बंधू हे समजूत आणि थोडस मराठी करतात, आणि या सगळ्याच्या वरती प्रचार जो करतायत तो प्रचार आणि तुमचा विकासाचा प्रचार, हे तुम्ही कसं बघताय? मुळामध्ये हे सहानुभूती मागताय, खोटं बोलतायत. दोन्हीचं उत्तर देतो. दोन भाऊ मुंबईकरांशी खोटं बोलतायत. राहत इंदोर यांचा शेर बरोबर आहे. झूठो ने झूठो से कहा सच बोलो, हे ठाकरेंचा शब्द आहे, म्हणतात ना, झूठो ने झूठो से कहा सच बोलो क्योंकि ठाकरेंजी का ऐलान है. ही स्थिती आहे. आता भावनात्मक मुद्दे हे पहिल्यांदा नाही करत आहेत. 2014ला काय केलं यांनी? हेच केलं. मुंबई तोडणार, मराठी माणूस जाणार, मराठी संपवणार, गुजरातला जोडणार, गुजरात महाराष्ट्रावर येऊन राज्य करणार. लोकांनी असा फटकावला हो. मुंबईत पण ते हरले, राज्यात तर हरलेच. मुंबईकरांना हे पसंत नाही आहे, कारण हे सत्य नाही. 2017ला काय प्रचार केला यांनी? युतीत चढलो, आता गुजराती येऊ देणार नाही, ह्यांच्या फौजा आल्या, त्यांच्या फौजा आल्या, ह्यांचा बाप काढ, त्याचा बाप काढ, भावनात्मक बोल, खंजीर बोल. काय झालं? 125 84 आले. मुंबईकरांना पसंत नाही, कारण हे खरं नाही आहे. मुंबईकर आणि मराठी माणसासाठी त्याच्या गिरणी कामगारांना घर आम्हीच, BDDच्या लोकांना घर आम्हीच, मुंबईतल्या कामाटीपुराला घर आम्हीच, धारावीतल्या धारावीकराला घर देणं आम्हीच, मुंबईत मराठी कंत्राटदारांना काम देणं आम्हीच, मुंबईतल्या इन्क्युबेटर्सना सेंटर निर्माण करणारे आम्हीच, मुंबईतल्या मराठी माणसाला IIM सेवा देणारे आम्हीच, मुंबईत IISCT निर्माण करणारे आम्हीच. मुंबईसाठी आम्हीच केलंय. तेव्हा त्यांच्या भूलथापाला कोणीही बळी पडणार नाही. त्यांचं हे स्वगत आहे. झूठो ने झूठो से कहा सच बोलो, एवढंच मी त्यांना सांगितलं. एक शेवटचा प्रश्न घेतो की 2002 साली ज्यावेळी आपण
नगरसेवक होते, मी त्यावेळी रिपोर्टिंग करतो, तेव्हापासून तुमची एक मनात इच्छा आहे की मुंबईचा महापौर हा भाजपचा व्हावा. अनेकदा आपण बोललेलो सगळ्या गोष्टी. आता ते दृष्टिक्षेपात, दृष्टीपथात तुम्हाला दिसतंय का? 100% महायुतीचा महापौर बनणार. भाजपचा होईल? महायुतीचा म्हणेल, दोन्ही नेते बसून ठरवतील. पण ती वेळ आता तुम्हाला दिसतंय यावेळी? नगरसेवकांमधनं महापौर होतो, नगरसेवक निवडून आल्यावर महायुतीचा महापौर होईल. एक शेवटी मुंबईकरांना एक, तुम्ही भाजपचे 3 टर्म अध्यक्ष राहिलेले आहेत, नगरसेवक आता मंत्री आहेत, आमदार आहात, मुंबईकरांना तुम्ही काय आश्वासन तुमच्याकडून, म्हणजे तुम्ही संपूर्ण मुंबई, म्हणजे भाजपची जर मुंबई महापालिका जर असेल तर आशिष शेलार हे नाव आहे, जरी आता मुंबईचे अध्यक्ष अमित साटम असेल, त्यांचं सुद्धा कार्य मोठं आहे, पण तुम्ही मुंबईकरांना काय आश्वस्त कराल? याचं कारण आहे की तुम्ही सांगताय की ठाकरे खोटारडे आहेत, त्यांनी मुंबई लुटलेली आहे. एक भाजपचं, तुम्ही स्वतः कोकणातले आहात, आपण सगळी कोकणी माणसं ही थोडीशी इमोशनल असतो, तर अशा वेळी मुंबईकरांना तुम्ही काय आश्वस्त कराल? मी मुळामध्ये संपूर्ण विकास, संस्कृती रक्षण आणि स्वप्नपूर्ती, स्वप्न आधुनिक मुंबई बनवण्याचं आणि संस्कृती आमची मराठी, महाराष्ट्रातली हिंदू संस्कृतीची जपवणूक, आणि त्याचं उत्तर आमच्याकडे पण आता ते मी देत नाही. प्रथम रघुजीराजे भोसलेंची तलवार आम्हीच आणली, 12 गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे जागतिक वारसा झाले ते आम्हीच केलं. आमच्या नेवीच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टमुद्रा आल्या, आम्हीच केलं. असं ती कामं सांगू. त्या संस्कृतीचं रक्षण पण भाजप आणि महायुतीच, आणि स्वप्नांची वृत्ती पण भाजप आणि महायुती. तो हे होते आशिष शेलार, ज्यांचा अनेक वर्षाचा मुंबई महापालिकेचा अभ्यास आहे, तो दांडगा अभ्यास आहे. त्यांचं म्हणणं आहे की विकास आणि संस्कृती रक्षण ही केवळ केवळ भाजप म्हणजेच महायुती करेल. अशाच प्रकारच्या महापालिकेचा महासंग्राम या मुलाखतीमध्ये आपल्याला नवनवीन नेते भेटत राहतील. धन्यवाद.